सुरुवात करणार आहे या गप्पांना प्रदीप सरांपासून. मला हे जाणून घ्यायचंय की तुमचं आणि या कन्येचं कसं नातं आहे. जसं असायला हवं तसंच आहे. फक्त ती लहानपणी जशी होती आणि आत्ता जशी आहे त्याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे. अच्छा. म्हणजे बेसिकली मला विचारशील तर या व्यवसायामध्ये तिथे यायची अजिबात इच्छा नव्हती. बर. तिला काहीतरी वेगळं व्हायचं होतं. तिला स्पोर्ट्समन व्हायचं होतं, वेगवेगळं व्हायचं होतं. मी या क्षेत्रामध्ये ऑलरेडी आलेलो होतो. लहानपणची एक गंमत म्हणून तुला सांगायला हरकत नाही की आमच्याकडे कोणी पाहुणे आलेले असले की ही मला पडद्याच्या आडून असं खुणा करून आत बोलवायची आणि मी म्हणते काय आहे आता, काहीतरी विषय रंगात आलेला असतो आपल्या तिकडे, ते आत बोलवायची आणि विचारायची हे कधी जाणार आहेत असं विचारायचं. म्हटलं का नाही, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं. म्हणजे काही बोलायचं वेगळंच असायचं, पण ती इतकी माणसांपासून अलूफ होती अशी, किंवा कुठल्याही तिच्या शाळेचा एक छोटासा ग्रुप सोडला तर त्याच्या व्यतिरिक्त ती फार मिक्स व्हायची नाही. खूप वेगळी होती, लाजरी होती, खेळायची मात्र खूप चांगली. वा वा वा. मधुरा, तुझ्याकडून मग आता जाणून घ्यायचं की बाबांचा मूळ स्वभाव कसा आहे. जसे आम्हाला पडद्यावरती दिसतात तसेच आहेत. मेघदाटले नावाची एक सिरियल होती झीची आणि असंभव, त्या दोन्हीमध्ये मला वाटतं की हिरोच्या वडिलांचंच काम केलं होतं ना तुम्ही. ते जे बाबा किंवा सासरे होते तसेच माझे बाबा आहेत. अजिबात चिडके नाही आहेत, खूप फ्रेंडली, खूप मिश्किल आहेत ते. बर. घरात आम्ही 4 बायका असल्यामुळे आम्ही त्यांना ओरडतो, ते नाही ओरडत. पण कामाच्या बाबतीत मला असं वाटतं की आज जवळजवळ 35 वर्ष ते एअर इंडियात होते आणि ते सांभाळून त्यांनी इतकी वर्ष नाटक केलं, सिनेमा केला, सिरियल केली. तर मला असं वाटतं की ते माणूस म्हणून खूप ऑर्गनाइज्ड आणि डेडिकेटेड आहेत. वा. आता येणार आहे दुसऱ्या बाबांकडे, अनंत जोग. मला हे जाणून घ्यायचं की क्षितीचं आणि तुमचं नातं कसं आहे. फारसं बरं नाही आणि फारसं वाईटही नाही. कारण मुळात आम्हा दोघांचा स्वभाव एकसारखा आहे. त्यामुळे आमचं फारसं पटत नाही. बर. आणि ते आम्हा दोघांनाही पटलेलं आहे की पण अदरवाईज आमचे संबंध खूप चांगले आहेत. 2 दिवस आम्ही भेटलो तेवढं आम्हाला एक वर्षभर पुरतं. तुला विचारायचं क्षिती की बाबांचा स्वभाव जसा आम्हाला बाहेर दिसतो पडद्यावरती, दहशत असते त्यांची, हिरोला सुद्धा दहशत असते, तशी दहशत आहे घरात सुद्धा. दहशत नाही म्हणता येणार, म्हणजे तसा त्याच्या काही फिक्स गोष्टी आहेत, तो त्यानुसार चालतो. तुमच्यात तसं असायला पाहिजे तसं नाही, पण यू कॉन्ट आस्क हिम टू चेंज. तुम्ही तुमचं जगा, मला माझं जगू देत. फक्त नॉर्मल माणूस जेवढा चिडतो किंवा एक सर्वसामान्य, त्याच्यापेक्षा त्याची डिग्री जास्त असेल, पण ही इज अ व्हेरी चिल्ड आउट पर्सन दॅट वे. तर आज तुम्ही ज्या गावामध्ये आलेले आहात त्या गावाचं नाव आहे तुकरटवाडी, आणि आज सगळ्यांना आनंद झाला की अशी बाप लेकीची जोडी इथे आलेली आहे. पण आमच्या गावामध्ये जे सरपंच आहेत त्यांचं कौतुक काहीतरी वेगळं असतं. शांत राहा, गडबड करू नका, एकदम शांत राहा आणि पायातला चपला काढू नका. ग्रामपंचायत भरून देणार नाही, नंतर सांगून ठेवतो आता. तर आज आपल्या या गावामध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. म्हणजे साक्षात बाप लेकीच्या 2 जोड्या या ठिकाणी आलेल्या आहेत. आज म्हणजे तुमचे मी खास आभार मानतो सर. कधी नव्हे ते आभार मानतो. आज तुम्ही हे सब बाप लेकीची जोडी बोलवल्यामुळे मला खूप आनंद झाला पर्सनली. का? म्हणजे माझ्या पण 5 मुली आहेत सर. 5 मुली? काय कुटुंब नियोजन वगैरे काय आहे का? नाही, म्हणजे तशी मुलगी एकच आहे. मग म्हणजे एका बायकोपासून 1 मुलगी, असं 5. अशा हिशोबाने माझ्या 5 मुली आहेत. बाकीचं मी तुम्हाला सांगत नाही, पण आज मला खूप बरं वाटलं सर. तर आज आपल्या ठिकाणी प्रदीप वेलणकर आणि मधुरा वेलणकर यांच्या निमित्तानं एक अत्यंत सर्वांग सुंदर बाप लेकीची जोडी या ठिकाणी आलेली आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी एकदा वाजूया. प्रदीप सरांबद्दल मी काय बोलणार आहे. अत्यंत रागीट स्वभावाचे, कधी कोणावर भडकू शकणारे असे प्रदीप वेलणकर या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे स्वतः पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे त्यांनी आपल्या मुलीचं लग्न सीआयडीच्या घरात करून दिलेलं आहे. नाही, मुलीचं लग्न सीआयडीच्या घरात हे कळलं आम्हाला सगळ्यांना की ते व्याही आहेत. ते पंखेवाले आहे ना, एसीबी प्रद्युमन सरांचे ते व्याही आहेत, पण स्वतः पोलीस खात्यात नाही आहेत ते. अरे नाही, अरे आम्ही प्रत्यक्ष बघितलं त्यांना पुढे सिंगम मध्ये.
हा सिंगम मधला ती भूमिका आहे सरांची. अरे नाही आम्ही प्रत्यक्ष बघितलं. अजय देवगणची सिनियर ऑफिसर राहता, वरिष्ठ अधिकारी आहे ना हा, सर. सिंगम मध्ये आहे ना तुम्ही. याला नॉलेज नाही सर, खेड्यातला पोरगा आहे. माहिती नाही. आणि सर तुमचं ते अरे बापरे हे पेज 3 जबरदस्त सर. पेज 3 जबरदस्त पिक्चर सर. पण मला सर एक असं शंका, एक क्युरियोसिटी की त्याचं नाव पेज 3 का आठवलं असेल सर? म्हणजे 3 पानाचं स्क्रिप्ट होतं का ते? अहो ते पेज 3 हा प्रकार आहे, त्याचं नाव असतं ते पेज पण 3. ऍक्च्युली तुम्हाला माहिती आहे पेज 3 मध्ये माझा रोल होता तो फक्त एका वाक्याचा होता. नाही सर, पण एका वाक्यात पण धमाल करणारं व्यक्तिमत्व आहे ना तुम्ही. तुम्ही काय ऐकता का सर? तुमचा तर लुक काफी आहे सर, वाक्य नंतरची गोष्ट आहे सर. पण म्हणजे आमच्या लक्षात राहिलं बघा, खेड्यापाड्यातल्या माणसाच्या म्हणजे जबरदस्त असलं पाहिजे काहीतरी. तर पेज 3 म्हणजे वेगळं असतं का ते? मला वाटलं 3 पानाची स्क्रिप्ट होती काय, असं वाटलं का असं काहीतरी. पण असू द्या. तर असं एक गोड गोंडस व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. तर त्यांच्या कन्या मधुरा वेलणकर या ठिकाणी आलेल्या आहेत. ऍक्च्युली सर मधुराताई आमच्याकडे पहिले आले होते थुकरटवाडीमध्ये. तर आम्ही त्यांचा त्यावेळेस सत्कार केलेला होता. म्हणजे एक बुके त्यांच्यावर ऑलरेडी खर्च केलेला आहे आम्ही. असं नाही, पण खास बजेट वाढून तुम्ही आज बापलिकी इथे येणार आहेत म्हणून आम्ही तुमच्या दोघांचा सत्कार या ठिकाणी करायचं ठरवलेला आहे. तर या अशा गोडगोंडस बापलेकीचा सत्कार करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय ज्यांचे व्याही CID, त्यांची कधीच चोरीला जात नाही गाडी संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश पुरे यांना. मी तुम्हाला खास करून एक गोष्ट सांगणार आहे सर. म्हणजे मी तुम्हाला नुसतं सत्कार करून सोडणार नाही सर. तर आज आमच्या थुकरटवाडीची जी बँड पार्टी आहे सर, ती बँड पार्टी इतकी उत्साहात आलेली आहे की त्यांनी म्हटलं की नाही आम्हाला सरांवर काहीतरी गाणं करायचं आहे. तर मी सर ऐका, तर मी या ठिकाणी आमंत्रित करतो थुकरटवाडी बँड पार्टी, आ जाओ. हे काय नक्की कोण आहे ते? पत्त्याचे कॅट मधले वाटतात ते सगळे. सर आम्ही सिंगर आहोत सर. बाहुबलीत काम होतं आम्हाला, हो का? मध्ये आता बंद पडलं तर इकडे आलो सर आम्ही. बर. प्रदीप सरांकडे काय गाणं केलं तुम्ही खास, ते जरा ऐकून दाखवा त्यांना. सर तुमच्यासाठी गाणं केलं आम्ही, तुमच्यासमोर सादर करतो. मधुराचे बाबा कोण? वेलणकर. अभिजीतचे सासरे कोण? वेलणकर. मधुराचे बाबा कोण? वेलणकर. अभिजीतचे सासरे कोण? वेलणकर. कधी ते विलन, कधी ते बाबा, ACP सिंगम. वेलणकर. मधुराचे बाबा कोण? वेलणकर. अभिजीतचे सासरे कोण? वेलणकर. सिनेमे त्यांचे पुष्कळ, एवढंच आबाळ सावली मृगजळ. सिनेमे त्यांचे पुष्कळ, एवढंच आबाळ सावली मृगजळ. नाटके ही गाजलेली त्यांच्या नावावर, त्यांची गाजली हर एक सिरियल. कोण? वेलणकर. मधुराचे बाबा कोण? वेलणकर. अभिजीतचे सासरे कोण? वेलणकर. CIDचे व्याही कोण? वेलणकर. रजनीचे मिस्टर कोण? वेलणकर. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.